या कथेचा मागचा भाग कोणी ऐकला नसेल तर आधी तो ऐकावा आणि मग यास सुरुवात करावी. त्यांनी दुर्मिळ अशा लाकडापासून ही घडवून घेतली आहे. हे लाकूड आता मिळणे कठीणच आहे. तुला आवडली का? हो, ऑफकोर्स. मला ही खुर्ची खूप आवडली. आता मी तुला हेच विचारणार होतो की ही खुर्ची विकाऊ आहे का? अमोलच्या प्रश्नाचे सारा खुश झाली. ओके, पण या खुर्चीचा मालक होण्यासाठी तुला तुझा हात मला दाखवावा लागेल. साराची ही अजब मागणी ऐकून अमोल गोंधळला, पण त्याने आपला हात साराला दाखवला. सारा अमोलचा हात बघत होती आणि काही वेळ अमोलचे हात बघून तिने आपला चष्मा काढला आणि मोठ्या आनंदाने अमोलकडे बघत ती म्हणाली, ओ येस, खुर्चीने तुलाच निवडणं आहे. तू ही खुर्ची घेऊन जाऊ शकतोस. अमोलची नजर अजूनही त्या खुर्चीवर होती. साराकडून होकार मिळताच अमोलने लगेच त्या खुर्चीची किंमत विचारली. तू फक्त शिपिंग चार्ज पे कर आणि ही खुर्ची घेऊन जा. तू आमच्या देशाचा पाहुणा आला आहेस आणि आज माझा मूड पण चांगला आहे, त्यामुळे तुझ्याकडून हे गिफ्ट, माझ्याकडून तुला हे गिफ्ट असे समज. साराचे हे बोलणं ऐकून जाम खुश झाला. तो तिला थँक्यू म्हणून बाहेर निघाला. साराची स्मितास्त करणारी एकटक नजर अमोलच्या विचित्र आणि कपटी वाटत होती, पण ती सुंदर असल्याने समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. 2 दिवसाच्या अमोलच्या घरी आला आणि 10 दिवसांनी ती खुर्ची अमोलच्या घरी पार्सल आली. अमोलने पार्सल फोडले आणि त्या खुर्चीकडे बघतच राहिला. कमालीची सुंदर आणि नक्षीदार होती ती. अमोलने ती उचलून आपल्या अँटिक वस्तूच्या रूममध्ये ठेवली. त्याच्या बिझी लाईफमधून तो कधी कधी विरंगुळा म्हणून अमोल आपल्या अँटिक रूममध्ये पोचत असे. खोलीत पोचताना नेहमी तो आश्चर्यचकित व्हायचा, कारण ती खुर्ची सतत आपली जागा बदलत असे. या कोपऱ्यात तर कधी त्या कोपऱ्यात. पण अमोल या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नव्हता. त्याचे वडील सुद्धा कधी कधी अँटिक रूममध्ये येत असत, त्यामुळे बोटाटकी वगैरे असा अमानवी प्रकार अमोलच्या डोक्यात उतरलाच नाही. ज्या दिवशी रविवार होता, अमोलने सलग 2 दिवस सुट्टी मिळवली होती. खूप दिवसांनी तो आपल्या कुटुंबासहित ट्रिपनं जाणार होता. कार तो चालवत होता. बाजूला साधना आणि त्याचे आईवडील मागे. हायवेवरून त्याची गाडी अगदी सुसाट चालली होती. न जाणो अमोलचे डोळे बंद झाले. डोळ्यासमोर ती काळी खुर्ची आली, हलताना दिसली आणि अमोलचा परत पाय जोरात ब्रेकवर पडला. गाडी 6 वेळा पलटी झाली. 5-6 वेळा उलटी पलटी होऊन गाडी बाजूला कोसळली आणि अमोल बेशुद्ध झाला. तब्बल 5 दिवसांनी त्याच्या सुद्धा आली. डोक्यावर मार लागल्याने तो ॲडमिट होता. जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याच्या आईवडिलांनी आणि बायकोने अंतिम संस्कार झाले होते. अचानक या घटनेने, या धक्क्याने मात्र अमोल पुरता कोसळून गेला. एक हसत खेळत कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. त्याचे सर्वात शेवटचे दर्शनही मिळालं नाही. सगळं काही डोळ्यांसमोर जात होतं. लहानपणापासून त्याच्या स्वप्नासाठी राबणारे आईवडील, त्याची प्रेमळ बायको, त्यांनी सगळे त्याला सोडून गेले होते. हे दुःख त्याला नीट जगू देत नव्हते. काही काळ स्वतःला संपवण्याचे विचारसुद्धा त्याच्या डोक्यात आले होते, पण त्याने काही साध्य होणार नव्हतं. काही दिवस पाहुण्यांनी, मित्रमंडळींनी त्याला आधार दिला होता, पण नंतर अमोल एकटा पडला. एवढा मोठा बंगला, त्यात खायला उठला. महिनाभर तरी तो जॉबवर गेला नव्हता. त्याच्या जवळचे 3 चेहरे आणि त्याच्या समोरचे येत होते. खूप दिवसाच्या अस्वस्थतेने तो आपल्या अँटिक वस्तूच्या रूममध्ये आला. अचानक त्याला आठवलं, गाडी चालवताना जेव्हा त्याने डोळे मिटले तेव्हा त्याची हीच खुर्ची त्याच्या डोळ्यासमोर आली होती. काहीतरी सगळं वेगळं होतं या खुर्चीमध्ये, पण त्याचं मन मानायला तयार नव्हतं. रात्रीचं जेवण करून तो या अँटिक रूममध्ये मन रमवण्यासाठी आला.
अमोलने काही वस्तूंनी साफसफाई केली. नंतर मोबाईलवर गाणी लावून तो त्या खुर्चीवर बसला. किशोर कुमार यांची गाणी ऐकत ऐकत त्याचे डोळे थोडे जड होऊ लागले. तो खुर्चीवर झोपी गेला. लगबग सुरू होती. त्याचे आईवडील कधीच कारमध्ये येऊन बसले होते. साधना आणि अमोल मागे राहिले होते. किचनमध्ये काहीसे प्रेमळ चाळे करून खिडकीतून बाहेर येऊन हाक मारणारे वडील त्याला दिसले आणि दोघेही चाचपून बाणावर येऊन आणि गाडीच्या दिशेने धावले. एकमेकांकडे बघत मिताच करत प्रवास सुरू झाला. तेवढीच वेगळी दुनिया होती ही. रस्ते अगदीच रिकामे होते. एक दोन माणसे रस्त्यावर दिसली की एखाद्या ओळखीच्या मित्राप्रमाणे अमोलला बोलावून विचारपूस करत असत. एक दोन देवस्थाने करून त्यांनी एका सरोवरात बोटिंग केली होती. हा कमालीचा भाग होता. हा रिकामे रस्ते, उंच इमारती, टापटीप लोक, एखाद्या स्मार्ट सिटीसारखं वाटत किंवा एखाद्या पृथ्वीवरच्या स्वर्गासारखं. इथल्या येणार जाणार अमोलच्या कुटुंबियांना आदर देत होता. एव्हाना हॉटेलमधल्या जेवणानंतर सुद्धा पैसे मागत नव्हते लोक. रात्री मुक्ती बघून हे कुटुंब घरी आला. हा आजचा दिवस मात्र अमोलच्या आयुष्यातला कधीच जगला नाही असा पहिला इतका अविस्मरणीय दिवस होता. एवढं फिरून ड्राईव्ह करून अमोल जराही कंटाळला नव्हता. त्याला घरी येताच तो शांतपणे झोपी गेला. स्वप्नात त्याचे डोळे झाकले आणि खऱ्या आयुष्यात त्याचे डोळे उघडले. अमोल डापा टाकत होता. त्याने आजूबाजूला बघितले. रात्रीची सकाळ झाली होती आणि तो या खुर्चीवर झोपून होता. पण रात्री जेव्हा ते स्वप्न बघितल्यावर ते अगदी सत्यवत होते. अमोल तसं वाटलं होतं की तो एक दिवस त्याने आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय केला होता. कमालीचा दिवस होता तो. साधनांचा तो स्पर्श, आईवडिलांची प्रेमळ हाक आणि तो कधी विसरू शकत नव्हता. खुर्चीवरून उठताना त्याला थोडा अशक्तपणा वाटत होता. पण अमोलने स्वतःला सावरले. काहीतरी जादू होती त्या खुर्चीत. कारण दुसऱ्या दिवशी सुद्धा तो त्या खुर्चीवर बसला तेव्हा तो आपल्या कुटुंबासोबत होता. खुर्चीवरून उठताना अमोलला अशक्तपणा जाणवायचा. पण रात्री येऊन त्या खुर्चीवर बसून झोपणे हे त्याचे रोजचे झाले. खुर्चीवरून सकाळी उठताना तो खाली कोसळायचा. पण रात्री कुटुंबाची भेट त्याला सगळं विसरायला लावायची. अगदी हे सुद्धा. काही दिवस अमोलने वजन 70 किलोवरून 30 किलोवर आलं होतं. काही दिवस अमोलच्या अंगाचा साबळा झाला होता. पूर्णपणे अंगलट जात होते. त्याला जेवण जात नव्हतं. पण डॉक्टर असल्यामुळे तो स्वतःला सलाईन लावून जिवंत ठेवत होता. आपल्याला काय होतं हे त्याला स्वतःला लागत नव्हतं. त्याचे हे दिवस रात्रीचा प्रवास आठवून खुश होण्यास आणि त्या रात्री स्वप्नवत दुनियेत हरवून जगण्यात चालले होते. त्या काळ्याशार खुर्चीवर बसून आपल्या फॅमिली डॉक्टरला तो बरोबर कधी परदेशावर, कधी कुणाच्या लग्नात, कधी कुठल्या देवस्थानावर पोचत असे. यात तो असा काही हरवला होता की अशक्तपणामुळे अमोलला चालता येईना. त्याचे मांस लोंबत होते. एखाद्या हाडाच्या सापड्याप्रमाणे जीव यावा असा तो भासत होता. आज रात्री त्याला जवळपास रांगत तो अँटिक रूममध्ये आला. एक मजला चढून यायला तब्बल तासभर लागला होता. इतका जवळ अशक्तपणा झाला होता. तोंडातून फक्त हवा निघत होती. पण आज रात्री स्वप्नात आईवडिलांना लग्नाचा वाढदिवस करायचा आहे असं ठरवून रांगत धडपडत त्या खुर्चीजवळ येऊन पोचत होता. ती काळी खुर्ची आता लालसर दिसत होती. त्यावर तो शिरांचा आकार होता तो लाल दिसत होता. अमोलच्या घामाघूम झाला होता. त्याच्या शरीरात त्राण नव्हता. तो त्या खुर्चीजवळ आला आणि तिच्यावर बसला. त्याने घाईघाईने मोठे डोळे केले आणि तो एक समारंभात होता. सगळे पाहुणे होते. सगळीकडे लगबग होती. डीजे वाजत होता. खाद्यपदार्थाचा घमघमाट सुटला होता.
समोर एक टेबल होता, त्यावर एक मोठा केक होता. समोर त्याचे आईवडील होते. ते स्मित करीत त्याला बोलवत होते. अमोल त्यांच्या दिशेने चालला होता. अचानक त्याला सगळे अंधुक अंधुक दिसू लागले. आजूबाजूचे लोक सगळे गायब होऊ लागले. हवेत हुरकळू लागले. आजूबाजूला सगळे अंधार होता. कुणीतरी त्याला बोलवत होते. जीवाच्या आकांताने उडून जागेकडे पाहत होते. तो आवाज त्याच्या आईचा होता. त्या ओरडण्याने रडण्याने त्याचे डोळे हळूहळू अमोलला जाग येऊ लागली. उठ उठ रे बाळा, ते सगळं खरं नाही आहे. तू स्वप्नात जगत आहेस. तिथे त्या राक्षसाची सत्य आहे. तो राक्षस तुला मारून टाकेल रे. उठ, जागा हो. अमोल जळजळ डोळ्यांनी बाजूला बघू लागला. तो आपल्या आंटिक रूममध्ये होता. बाजूला काही धूसर आकृत्या धूसर आकार घेत होत्या. त्याचे चेहरे थोडे अस्पष्ट होते, तरी त्या 3 आकृत्या त्याचे आईवडील आणि त्याची बायकोची होती हेही त्याला जाणवत होते. पण त्या धूसर आकृत्या थोड्या प्रकाशमान वाटत होत्या. त्या तिघांनी अमोलच्या डाव्या हाताला पकडलं होतं. तुला जगायचं आहे बाळा, निदान आमच्यासाठी तरी तुला जगावंच लागेल. तो राक्षस तुला कुरतडत आहे. तुला आज घेऊन जाणार आहे, पण तुला जगावं लागेल. बाबांच्या या वाक्याने अमोल पुरता भानावर आला. क्रमशः. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.